आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि पुतळा जोर जबरदस्ती करून या ठिकाणी आणला। आमच्यावर गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले आणि एवढं सगळं त्या पुतळ्यासाठी आमचा संघर्ष असताना आम्हाला शिवद्रोही ठरवण्याचं त्या ठिकाणी विरोधकांनी विडा उचलल्या टाईप अशा पद्धतीचं त्यांचं काम त्या ठिकाणी चालू होतं। तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा उमरखेडामधला पुतळ्याच्या बाबतीमध्ये विरोधकाकडे आमच्याशी लढण्याकरता कुठचा मुद्दाच नाही आणि त्यामुळं ते अशा गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करून कुठंतरी आम्हाला त्याच्यामध्ये अडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। तिथे जो पेट्रोल पंप होता तो तुमच्या समाजाचा, तो मालक तुमच्या समाजाचा, तुम्ही त्याला सपोर्ट करताय। कर नाही त्याला डर नाही, परंतु आपण काही करायचं नाही आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून त्या ठिकाणी हे शिवद्रोही आहे अशा पद्धतीनं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांनी केला। विरोधकांनी काही जरी केलं तर लोकांना हे माहीत आहे की या सर्व गोष्टी कोणी केलेल्या आहे आणि विरोधक या पुतळ्यावरती कशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी करत। आज परिस्थिती अशी आलेली आहे विरोधकांवर की काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला या नगर परिषदेमध्ये उमेदवार सुद्धा मिळालेला नाही। गेल्या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये उमरखेडा या शहराच्या बाबतीमध्ये विकासाचे असे कोणते कामं झाले? अतिशय दिमागदार असा पुतळा त्या ठिकाणी उभा झालाय। या शहरामध्ये जेवढे काही प्रशासकीय कार्यालय आहेत एवढ्या सगळ्या कार्यालयाच्या प्रशासकीय बिल्डिंग या ठिकाणी झाला। पोलीस स्टेशन अद्ययावत झालं। या ठिकाणी पोस्टाची बिल्डिंग, ब्रिटिशकालीन पोस्टाचं कार्यालय होतं, पोस्टाची बिल्डिंग नव्हती, पोस्टाची बिल्डिंग झाली। लोक विकासाला मत देतील आणि आम्हाला या ठिकाणी नगर परिषदेमध्ये बहुमतानं सत्ता देतील।